नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते जीवन त्यांना कळले हो या विषयावर. मंडळी, झालं असं की 2017च्या डिसेंबर महिन्यामध्ये मी काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. त्यावेळी तिथं चतुरंग प्रतिष्ठानचं रंगसंमेलन सुरू होतं. तेव्हा गोव्यातल्या माझ्या एक स्नेही सौ उर्मिला देसाई यांचा निरोप मिळाला की यावर्षी चतुरंगचा कार्यक्रम पुण्यात आहे, तेव्हा जरूर या, चुकवू नका. आणि त्यांनी कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका देखील मला पाठवली आणि मी ठरवलं की काही हरकत नाही, पुण्यात राहून आपण हा कार्यक्रम बघूया, त्या ठिकाणी उपस्थित राहूया. आणि मग मी रंगसंमेलनाला हजर राहिलो. 2 दिवस भरगच्च कार्यक्रम होते. कला, क्रीडा आणि साहित्य, रसिकांना मेजवानी होती आणि चतुरंगचे सगळे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनापासून झटत होते. मी तर हे सगळे कार्यक्रम पाहून भरून पावलो आणि चाळीसगावला परतताना जणू नवीन ऊर्जा सोबत घेऊन आलो. एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा आनंद मला झाला. मंडळी, या कार्यक्रमामध्ये मला 2 ज्ञानमहर्षी भेटले. त्यापैकी एक होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि दुसरे होते डॉक्टर गो बम देगलूरकर. एक विज्ञान महर्षी आणि दुसरे ज्ञानमहर्षी. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तपश्चर्या करून ज्ञान संपादन करायचे आणि त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करायचे. ऋषीमुनी तर आपण पाहिले नाहीत, पण डॉक्टर माशेलकर आणि डॉक्टर देगलूरकर यांच्यासारख्या व्यक्ती आजच्या काळातल्या महर्षीच आहेत, अशी माझी भावना आहे. डॉक्टर माशेलकर यांच्याबद्दल मी आणखी पुढच्या भागामध्ये आपल्याशी बोलणारच आहे, पण आज मला प्रामुख्यानं तुमच्याशी बोलायचं आहे ते डॉक्टर गो बम देगलूरकर यांच्याबद्दल. मंडळी, डॉक्टर देगलूरकर यांचं नाव मी फक्त ऐकलं होतं, पण त्यांना कधी पाहण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला नव्हता किंवा त्यांचं कार्यही मला फारसं परिचित नव्हतं. पण चतुरंगमुळे तो योग आला. नृत्य स्वरूप गीत रामायणाचा एक सुंदर कार्यक्रम पार पडल्यानंतर काही मिनिटांचा वेळ पुढचा कार्यक्रम सुरू होण्यासाठी होता आणि आम्ही काही मंडळी प्रवेशद्वाराजवळ थांबलो होतो. त्याचवेळी डॉक्टर देगलूरकर यांचं आगमन झालं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र कुर्ता, कपाळावर गंध, वयोवृद्ध आणि काहीसे थकलेले असे ते प्रवेशद्वाराजवळ उभे होते. पण चेहऱ्यावर असलेलं ज्ञानाचं तेज काही लपत नव्हतं. त्यांना ओळखणारी मंडळी तिथंच त्यांना वाकून आदरानं नमस्कार करत होती. त्यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते त्यावेळचे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सोबतच पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक, डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, डॉक्टर अरविंद जामखेडकर, डॉक्टर सागर देशपांडे यासारखी मंडळी व्यासपीठावर हजर होती. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉक्टर देगलूरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा गुणगौरव करणारी मान्यवरांची भाषणं झाली. आता मला हळूहळू डॉक्टर देगलूरकर यांच्या महानतेची कल्पना यायला लागली होती. पण तरीही माझ्या मनात उत्सुकता होती ती डॉक्टर देगलूरकरांना ऐकण्याची. बोलण्यातून, भाषणातून व्यक्ती कळते असं म्हणतात ना. आणि सत्काराला उत्तर देण्यासाठी डॉक्टर देगलूरकर उभे राहिले.
यावेळी त्यांचं वय होतं 85 वर्षांचं. पण त्यांच्या नर्मविनोदी भाषणानं काही क्षणातच श्रोत्यांची मनं जिंकून घेतली. त्यांच्या भाषणात आधीचे वक्ते काय बोलले याचा समाचार तर त्यांनी घेतलाच, अगदी काहीही न विसरता. पण नंतर त्यांना जे मानपत्र देण्यात आलं होतं त्याबद्दलही ते गमतीनं बोलले. अर्थात त्यातून त्यांची नम्रताच जाणवली, मोठेपणा प्रतीत झाला. ते म्हणाले, या मानपत्रात जे काही गुण माझ्या अंगी असल्याचं सांगण्यात आलं ते बहुधा मी अंगी बाणवावेत म्हणून ही योजना असावी, अन्यथा मी त्यासाठी पात्र नाही. मंडळी, डॉक्टर देगलूरकर यांनी आपलं सगळं आयुष्य मूर्तिशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिर स्थापत्य यासारख्या संशोधनामध्ये घालवलं. नुसतंच घालवलं नाही तर त्या कार्यामध्ये आपल्या संशोधनाचा स्वतंत्र ठसा उमटवला. या विषयातल्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सन्मान झाला. डेक्कन कॉलेज या नामवंत संस्थेचे ते पहिले कुलपती. 2 वेळा डिलीट ही सन्मान्य पदवी त्यांना मिळाली. मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासावर पहिली PhD त्यांच्याच नावावर. मराठवाडा हा दुष्काळी भाग असेल, पण मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास आपल्या संशोधन कार्यानं त्यांनी समृद्ध केला. सांस्कृतिक दुष्काळ दूर केला. लॉस एंजेलिसमध्ये मूर्तिशास्त्रावर भाषण करणारे ते पहिले भारतीय. ते म्हणतात, आपल्याकडे हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत, म्हणून आपल्या हिंदू धर्माला इंग्रजांनी नावं ठेवली. त्यांना कळलं नाही, पण आपल्याला तर कळायला हवं. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. यातील कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. मंदिरात गेल्यावर तुम्ही जेव्हा मूर्तीकडे पाहता तेव्हा लक्षात येतं की अरे, ही मूर्ती माझ्यासारखीच तर आहे. 2 डोळे, हात, कान, नाक, पाय सगळं माझ्यासारखंच आहे. सोहम. इथं तुम्हाला ज्ञान होतं की मी तेच आहे, ते म्हणजे ब्रह्म. मंदिरात गेल्यानंतर देवाची मूर्ती आपण पाहतो, नमस्कार करतो, पण या मूर्तीकडं पाहण्याची वेगळी दृष्टी दिली ती डॉक्टर देगलूरकर यांनी. श्री विठ्ठलाच्या मूर्तीतलं योगशास्त्र, वेरूळच्या लेण्यातलं मर्म, मंदिरातल्या सूरसुंदरीचं गूढ आदींकडं पाहण्याची नवीन दृष्टी त्यांनी अभ्यासकांबरोबरच सामान्य माणसांनासुद्धा दिली. या संदर्भात मराठी, इंग्रजी भाषांमधून लेखन, व्याख्यानं, विविध संस्कृतींचा अभ्यास, उत्खनन, पुरातत्व संग्रहालयांना भेटी, हे सगळं करत वयाची 85 वर्ष त्यांनी कधी पार केली हे त्यांनाही कळलं नाही. आणि अजूनही त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरूच आहे. त्यांची त्यामागची तळमळ, निखळ ज्ञाननिष्ठा आणि कार्यशक्ती अत्यंत विलक्षण आहे. त्यातून त्यांनी अनेकांना ऊर्जा दिली आणि देत आहेत. धुंडा महाराज देगलूरकर यांच्यासारख्या श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणाऱ्या घराण्यात त्यांचा जन्म झाला आणि त्यांचीच परंपरा पण वेगळ्या अर्थानं डॉक्टर देगलूरकर पुढं चालवत आहेत. या पुरस्काराला उत्तर देताना त्यांचे शब्द होते, आता या दिव्यातलं तेल संपत आलं आहे, पण वात जळते आहे. पण या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं थोडंसं तेल या दिव्यात पडलं आहे. त्याचा वापर मी माझ्या अपूर्ण राहिलेल्या कार्यासाठी निश्चितपणे करीन, याची ग्वाही तुम्हाला देतो. मी तसा आयुष्यभर विद्यार्थीच राहिलो आहे. काही मोठेपण असलंच तर ते माझ्या गुरूंचं, आईवडिलांचं आणि पूर्वसुरींचं आहे. मंडळी, अशावेळी मला कविवर्य बाभ बोरकरांचे ओळी आठवतात. ते म्हणतात, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. तर मंडळी, अशा या ज्ञानतपस्वीला वंदन करून आज इथं थांबूया.
मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे जाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे. माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून, झुळझुळतात तराणे तराणे, माझे जीवन गाणे. गावी गानो माझ्या संगे, गावी गानो माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे, सुरावरी हा जीव तरंगे, तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे.